स्टुडंट्स, आज आपण आपला जो लास्ट पार्ट होता कॅन्सरचा तो आज कंटिन्यू करणार आहोत. सॉरी 2 दिवस काही लेक्चर्स अपलोड नाही झाले ड्यू टू सम टेक्निकल रिझन्स, बट आज आपण आपला कॅन्सरचा पार्ट कंप्लीट करू आणि त्यानंतर आणखी एक इम्पॉर्टंट डिसीज बघणार आहोत. तो नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू आपण. सध्या जी अपडेट आली आहे सिलेबसची त्यानुसार तुमचा 12th बोर्ड्सचा काही सिलेबस मायनस झाला आहे, बट आपण जो चॅप्टर बघत आहोत ह्युमन हेल्थ अँड डिसीज त्यातला एकही पॉईंट डिडक्ट नाही आहे. सो हा कंप्लीट चॅप्टर तुमच्या बोर्ड्सला असणार आहे. यातला प्रत्येक डिसीज तुमच्या बोर्ड्सच्या प्रिपरेशनसाठी तेवढाच इम्पॉर्टंट आहे. आणि जो आपण टॉपिक स्टार्ट केला होता, डिसीज स्टार्ट केला होता कॅन्सर, तो सुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट आहे. मी सांगितलं होतं की हा जो आपण टॉपिक बघत आहोत तो 4 किंवा 5 मार्क्सचे जे हे आपले क्वेश्चन्स असतात त्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मीन्स क्वेश्चन जर या डिसीजवर आलाच बोर्ड्समध्ये तर मॅक्सिमम 4 किंवा 5 मार्क्ससाठी येऊ शकतो. सो हा प्रिपरेशनसाठी तेवढाच इम्पॉर्टंट टॉपिक आहे. यानंतरचा जो काही डिसीज असणार आहे दॅट इज एड्स, तो सुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट आहे फॉर युअर प्रिपरेशन ऑफ बोर्ड्स. सो आपण आपला जो लास्ट लेक्चर होता त्यामध्ये आपण हाफ पार्ट कंप्लीट केला होता कॅन्सरचा. आज आपण त्याच्या समोरचा पार्ट बघणार आहोत. सो लास्ट लेक्चरपर्यंत आपण कॅन्सर डिसीजबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन, त्यानंतर त्याचे सिम्पटम्स वगैरे सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या, टाईप्स बघितले होते. सो आज आपण कॉजेस बघणार आहोत आणि ट्रीटमेंट बघणार आहोत. सो 5 टाइप्स ऑफ कॉजेस आहे कॅन्सर डिसीजचे. तसं पर्टिक्युलर काही कॉज नाही आहे कॅन्सरचा की याच पर्टिक्युलर गोष्टीने कॅन्सर होतोच म्हणून. कधी कधी कुणाकुणामध्ये ते कॉजेस असून सुद्धा कॅन्सर होत नाही, कुणा ते कॉजेस नसतात तरी सुद्धा कॅन्सर होऊन जातो. बट काही कॉजेस आहे कॅन्सरचे. कॅन्सरचे जे ही कॉजेस असतात त्याला एक पर्टिक्युलर नाव आहे दॅट इज कॅरिकिनोजेनिक, मीन्स कॅरिकिनोजेनिक कॉजेस ऑफ कॅन्सर. सो दिस इज अ वर्ड फॉर कॉजेस ऑफ कॅन्सर. एक लक्षात ठेवा सिम्पल वर्ड म्हणून, दॅट इज कॉजेस ऑफ कॅन्सरला काय म्हणतात, दॅट इज कॅरिकिनोजेनिक. आता 5 टाइप्स ऑफ कॉजेस आहेत ते आपण 1 बाय 1 बघू. सिम्पल आहेत, एक वेळ जरी तुम्ही वाचून घेतले तर तुम्हाला मीन्स लक्षात राहील, कारण की आपल्या डे टू डे लाईफमध्ये जे आपण डिस्कस करतो त्याच गोष्टी इथे फक्त स्टेप बाय स्टेप आपल्याला मांडायच्या आहेत, तेच आपण बघणार आहोत. सो फर्स्ट कॉजेस इज केमिकल मीन्स ऑफ कॉज. मीन्स काही केमिकल्स असतात ज्याने कॅन्सर होतो. आता आपल्याला हे केमिकल्सही माहीत आहे की कुठल्या केमिकल्सने आपल्याला कॅन्सर होतो. आपल्याला माहीत आहे निकोटीन, कॅफीन, प्रोडक्ट ऑफ कंबशन ऑफ कोल अँड ऑइल्स. मीन्स हे जे काही केमिकल्स आहे निकोटीन अँड कॅफीन, आपण जर सपोज हाय क्वांटिटीमध्ये इनटेक केला, निकोटीन कुठे असते, कॅफीन कुठे असते. निकोटीन हे आपले जे काही आपण चाय, कॉफी या सगळ्या गोष्टी आपण इनटेक करतो त्यामध्ये असते. कॅफीनसुद्धा असतं. तर ह्या जे काही गोष्टी आहे त्या खूप मॅक्सिमम क्वांटिटीमध्ये आपल्या बॉडीमध्ये त्यांचं मीन्स स्टोरेज झालं तर इट कॉजेस अ कॅन्सर. सो काही केमिकल्स आहे ज्याने कॅन्सर होतो ते बघू आपण. दॅट इज फर्स्ट इज निकोटीन, कॅफीन, then products of combustion of coal and oil also. मी ज्याही कोल्सच्या फॅक्टरीज वगैरे असतात जिथनं कोल एक्स्ट्रॅक्ट केलं जातं अर्थ क्रस्टमधनं, तिथे जे काही त्यांचं कंबशन होतं, कुठे कुठे कोल जाळला सुद्धा जातो, किंवा अदर काही फॅक्टरीज असतात जिथे कंबशन ऑफ कोल होत असतं, तिथे जे काही प्रोडक्ट रिलीज होतात त्या बर्निंग प्रोसेसमधून ते सुद्धा कॅन्सर कॉझिंग असतात. मीन्स त्याची क्वांटिटी असते, जर मिनिमम क्वांटिटी असेल तर ते वॅनिशसुद्धा होऊन जातात काही टाईम स्पॅननी. बट खूप डेली डे टू मीन्स कंटिन्युअसली जर आपण ते जे काही केमिकल्स आहेत ते इनटेक करत गेलो तर त्यांचं स्टोरेज होतं आपल्या बॉडीमध्ये आणि देन इट कॉजेस अ कॅन्सर. अँड हे झाले 3. हे आउटर केमिकल्स झाले, मीन्स ह्युमन बॉडीच्या बाहेर प्रेझेंट असतात. काही केमिकल्स ह्युमन बॉडीमध्ये सुद्धा प्रेझेंट असतात. दॅट इज सम सेक्स हॉर्मोन्स, देन स्टेरॉइड्स. हे बेसिकली काही प्रमाणात ह्युमन बॉडीमध्ये प्रेझेंट असतात आणि हे आउटर साईडमध्ये प्रेझेंट असतात.
आपल्याला माहीत आहे की आपण कॅन्सर टाईप्समध्ये कॅन्सर बघितला होता, दॅट इज ब्रेस्ट कॅन्सर, जो जनरली वुमन्सला होत असतो, ज्या वुमन्स आफ्टर प्रेग्नन्सी ब्रेस्ट फीडिंग अवॉइड करत असतात त्यांना हा कॅन्सर होण्याचे चान्सेस मॅक्सिमम असतात. ते हा कॅन्सर का होतो, जर सपोज हे जे काही हॉर्मोन्स आहे, स्टेरॉइड आहेत, यांचं इम्बॅलन्स क्रिएट झालं तर देन इट कॉजेस अ ब्रेस्ट कॅन्सर. सो दीज आर 5 केमिकल मीन्स विच कॉजेस अ कॅन्सर. आता यानंतर आपण केमिकल पाहिलं की कुठल्या कुठल्या केमिकल्सने कॅन्सर होतो. त्यानंतर आणखी एक मीन्स आहे ज्याने कॅन्सर होऊ शकतो, दॅट इज रेडिएशन्स. आपल्याला माहीत आहे की कुठल्या कुठल्या रेडिएशन कॉन्सर कॅझिंग असतात, त्याच आपल्याला इथे लिस्ट करायच्या आहेत. सेकंड कॉज काय आहे, दॅट इज रेडिएशन. तर कुठल्या कुठल्या टाईपच्या रेडिएशन्स आहेत, भरपूरशा अशा रेज आहेत ज्या कॉन्सर कॅझिंग असतात. फर्स्ट दॅट इज UV रेज, जे सनलाईटपासून येत असतात आणि ज्या हार्मफुल असतात ह्युमन स्किनसाठी, ॲनिमल स्किनसाठी. त्याच कॉन्सर कॅझिंग सुद्धा असतात, त्यातल्या काही टाईप्सच्या रेज असतात ज्या कॉन्सर कॅझिंग असतात. सो फर्स्ट इज UV रेज, सनलाईटपासनं इमिट होत असतात. देन सम एक्स रेज, गॅमा रेज, कॉस्मिक रेज. दीज आर सम रेज विच कॉजेस अ कॅन्सर. यात असं खूप लर्न करण्यासारखं काही नाही, फक्त बेसिक गोष्टीच लक्षात ठेवायच्या आणि त्या लिस्ट करायच्या आहेत. केमिकल्समध्ये 5 टाईप्स ऑफ केमिकल्स आहेत, ते इझिली लक्षात राहतात. देन रेडिएशन्समध्ये काही रेज आहेत, त्यासुद्धा इझिली लक्षात राहतात. नेक्स्ट आपला जो टाईप आहे कॉन्सर कॉजेसचा, दॅट इज व्हायरसेस. हे थोडं नवीन आहे की काही व्हायरसेसनी सुद्धा कॅन्सर होतो. आपण आतापर्यंत ऐकलं होतं की रेडिएशन्सनी होतो, केमिकल्सनी होतो, किंवा आपण काही आउटर मीन्स कंटॅमिनेटेड काही ॲडिक्शन्स असतात त्या जर आपल्या वाढल्या त्याने कॅन्सर होतो. बट आता नवीन एक गोष्ट आहे, तुमच्या ऐकणीच्या काहींच्या नवीन असेल की व्हायरसेसनी सुद्धा कॅन्सर होतो. आता ते कुठल्या टाईपचे व्हायरसेस आहेत ते बघू. थर्ड टाईप ऑफ कॉजेस दॅट इज व्हायरसेस. आता असे व्हायरस ज्यांच्या जीन्समध्ये ऑन्कोजीन्स प्रेझेंट असतात. मी काय म्हटलं की असे व्हायरस ज्यांच्या जीन्समध्ये ऑन्कोजीन्स एक टाईप आहे जीन्सचं ते प्रेझेंट असतात, ते व्हायरसेस सर्टन कंडिशन्सनी कॉन्सर कॅझिंग होतात, कॉन्सर कॉझिंग होतात. आता काय म्हटलं मी की असे व्हायरसेस ज्यांच्या जीन्समध्ये ऑन्कोजीन्स प्रेझेंट असतात. आता हे जे काही व्हायरस कॉझिंग टाईप आहे की जे व्हायरस कॅन्सर कॉज करतात, यात फक्त एकच वर्ड लक्षात ठेवायचं आहे, दॅट इज ऑन्कोजीन्स. त्या व्हायरसेसच्या जीन्सचं जे काही कॉम्बिनेशन असतं त्यामध्ये ऑन्कोजीन्स प्रेझेंट असतात अँड आफ्टर सर्टन कंडिशन्स ते ॲक्टिवेट होत असतात आणि ते ॲक्टिवेट झाल्यानंतर ते जीन्स ते व्हायरसेस कॉन्सर कॅझिंग होतात. सो थर्ड टाईप काय आहे, व्हायरसेस. बट कुठले व्हायरसेस, ज्यांमध्ये ऑन्कोजीन्स त्यांच्या जीन कॉम्बिनेशनमध्ये ऑन्कोजीन्स प्रेझेंट असेल. मग काही एक्झाम्पल आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, ते एक वेळेस बघून घेऊ. दॅट इज एप्स्टियन बार व्हायरस. एप्स्टियन बार व्हायरस. दीज आर ऑन्कोजेनिक व्हायरस. हे काही नावं लक्षात ठेवाल फक्त MCQs अँड कॉम्पिटेटिव्हसाठी. असे व्हायरसचे टाईप, व्हायरसचे नावं वगैरे विचारल्या जातात. सो व्हायरस कॉन्सर कॅझिंग व्हायरसमध्ये काय एक्झाम्पल आहे, दॅट इज एप्स्टियन बार व्हायरस. अशा टाईपच्या व्हायरसेसच्या जीन कॉम्बिनेशनमध्ये ऑन्कोजीन्स प्रेझेंट असतात. आता आपण काय म्हटलं की जीनमध्ये ज्या जीन्समध्ये ऑन्कोजीन्स प्रेझेंट असतात ते सर्टन कंडिशननुसार कॅन्सर कॉझिंग होतात. दॅट मीन्स ऑन्कोजीन इज ऑल्सो कॅन्सर कॉझिंग जीन्स. देन हाच आपला नेक्स्ट टाईप आहे की ऑन्कोजीन्स, दॅट इज ज्या जीन्समध्ये ऑन्कोजेनिक कॉम्बिनेशन प्रेझेंट असतं ते जीन्स आफ्टर सर्टन कंडिशन कॅन्सर कॉझिंग होतात. दॅट इज 4 टाईप्स ऑन्कोजीन्स. ज्या जीन्सच्या कॉम्बिनेशनमध्ये ऑन्कोजेनिक कॉम्बिनेशन असतं ते सर्टन कंडिशन, आफ्टर सर्टन कंडिशन दे कॉजेस अ कॅन्सर. सो दॅट इज अ 4th टाईप ऑफ कॉजेस ऑफ कॅन्सर. आता 5th टाईप आपला दॅट इज
ॲडिक्शन्स. भरपूरशा वाईट सवयी असतात, दॅट इज ड्रग्ज झालं, त्यानंतर मीन्स स्मोकिंग, ड्रिंकिंग, हे जे काही बॅड ॲडिक्शन्स आहे यांनी सुद्धा कॅन्सर होतो. खूप जास्त प्रमाणात ॲडिक्शन झाली आपल्या बॉडीत, त्या अनवॉन्टेड गोष्टी जर स्टोरेज झालं तर त्या गोष्टीसुद्धा कॅन्सर कॉझिंग होतात. सो दॅट इज अ 5th टाईप ऑफ कॉजेस ऑफ कॅन्सर. द कॉजेस ऑफ कॅन्सर, सपोज हा क्वेश्चन आलाच 2 मार्क्ससाठी, तर यात लिहायचं काय काय आहेत. फर्स्ट, कॅन्सरची बेसिक इन्फॉर्मेशन, बेसिक जे काही तुम्हाला माहीत आहे ते 1-2 लाईनमध्ये कोट करायचं. त्यानंतर क्वेश्चन स्टार्ट करायचा. 5 टाईप्स ऑफ कॉजेस ऑफ कॅन्सर असतात, त्यात लिहायचं काय. खूप इझी क्वेश्चन आहे. बोर्ड्समध्ये जर सपोज आलात, इवन तुम्हाला प्रिपरेशनसाठी याला जास्त टाईम द्यावा लागत नाही. 5-10 मिनटात आपला क्वेश्चन प्रिपेअर होऊन जातो. लिहायचं काय काय आहे. 5 टाईप्सच लिहायचे आहे फक्त. केमिकल्स, रेडिएशन्स, व्हायरस, ऑन्कोजिन्स अँड ॲडिक्शन. त्यातही 2-2, 3-3 लाईनीचं एक्सप्लेनेशन आहे. झालं. यात खूप जास्त वेळ देण्यासारखं काहीच नाही. 5 मिनटात क्वेश्चन प्रिपेअर होऊन जातो. सो आपण 5 टाईप्स ऑफ कॉजेस ऑफ कॅन्सर बघितले. केमिकल, रेडिएशन्स, व्हायरसेस, ऑन्कोजिन अँड ॲडिक्शन. दिस इज ऑल अबाउट कॉजेस ऑफ कॅन्सर. सो आपण कॉजेस ऑफ कॅन्सर बघितले. नेक्स्ट दॅट इज ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी काही थेरपीज यूज केल्या जातात. सिलेबसमध्ये 5 थेरपी नोटेड आहेत. आपण त्या 5 थेरपीज बघणार आहोत. त्यातली फर्स्ट इज दॅट इज किमोथेरपी. किमोथेरपी काय असतं, यात काही अँटी कॅन्सर ड्रग्सचं कॉम्बिनेशन यूज केलं जातं. सम अँटी कॅन्सर ड्रग्स कॉम्बिनेशन इज यूज्ड इन दिस थेरपी टू फॉर ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी काही अँटी कॅन्सर ड्रग्सचं कॉम्बिनेशन यूज करून, आता कॅन्सर मीन्स बेसिकली काय आहेत की जे काही कॅन्सर कॉझिंग सेल्स आहेत त्यांचं सेल डिव्हिजन होतं, त्यांचं मॅक्सिमम मल्टिप्लिकेशन होऊन ते स्प्रेड होत जातात. तर जे काही अँटी कॅन्सर ड्रग्ज आहेत ते सेल डिव्हिजनला स्टडी करतात. सेल डिव्हिजन मीन्स बेसिकली कुठे होत आहे, त्याचं रेट काय आहे, या सगळ्या गोष्टी ॲनालाइज करतात आणि जे DNA सिंथेसिस आहे त्याला इनिबिट करत असतात. मीन्स त्यांचं म्हणजे जे काही फर्स्ट जे कॅन्सर कॉझिंग सेलचं स्प्रेडिंग आहेत ते रिड्यूस करत आणतात. सो किमोथेरपीमध्ये काय यूज केले जातात, दॅट इज कॉम्बिनेशन ऑफ अँटी कॅन्सर ड्रग्स which means stimulates or either studies cell division, not stimulate, they studies the cell division of a particular area, then they inhibits DNA synthesis of that area. किमोथेरपीमध्ये फर्स्ट कॉम्बिनेशन ऑफ अँटी कॅन्सर ड्रग्स यूज केले जातात. ते काय करतात, दॅट इज सेल डिव्हिजन जिथे होत आहे, कॅन्सर सेलचं सेल डिव्हिजन जिथे होत आहेत ते ॲनालाइज करतात आणि त्यानंतर तिचं DNA सिंथेसिस इनिबिट करतात. सो दॅट इज अ किमोथेरपी इन विच कॉम्बिनेशन ऑफ अँटी कॅन्सर ड्रग्स इज यूज. त्यानंतर नेक्स्ट थेरपी जी यूज केली जाते दॅट इज अ रेडिओ ॲक्टिव्ह थेरपी. रेडिओ ॲक्टिव्ह थेरपी और रेडिओथेरपी, ज्यामध्ये डिफरंट रेज यूज केल्या जातात. जो ही अफेक्टेड एरिया आहे और ज्या एरियामध्ये कॅन्सर सेल्स प्रेझेंट आहेत, जिथे ज्या एरियात कॅन्सर आहे त्या एरियावर डिफरंट रेज बंबार्ड केल्या जातात आणि जे ही सेल्स आहे त्यांना डिस्ट्रॉय करणं किंवा त्यांना वॅनिश करण्याचं काम त्या रेज करत असतात. यामध्ये मग कुठल्या रेज यूज होतात, दॅट इज एक्स रेज, सम कॉस्मिक रेज, सम गॅमा रेज. काही टाईप्स असतात एक्स रेजचे, कॉस्मिक रेजचे, गॅमा रेजचे, जे या थेरपीमध्ये यूज केले जातात. एक सिंगल रे सोडली जाते. जे काही आपण रेज यूज करत आहोत, जी रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल यूज करत आहोत, त्या रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियलची सिंगल रे सोडली जाते, जो ही अफेक्टेड पार्ट आहे, आणि जे ही सेल्स आहे त्या सेल्सवर बंबार्ड होऊन त्या सेल्सला वॅनिश करण्याची ही ट्रीटमेंट असते. ही रेडिओ ॲक्टिव्ह थेरपी किमोथेरपीच्या मीन्स दोन्ही थेरपी कंबायनिंगली यूज केल्या जातात. किमोथेरपी पण यूज केली जाते आणि रेडिओ ॲक्टिव्ह थेरपी पण यूज केली जाते. रेडिओ ॲक्टिव्ह थेरपीमध्ये 3 टाईप्स ऑफ आयदर मटेरियल म्हणू शकतो आपण यूज केले जातात रेजसाठी. ते मटेरियल एक वेळेस बघून घेऊ, दॅट इज कोबाल्ट, इरिडियम अँड आयोडीन. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये 3 काय आपण म्हणू शकतो त्याला मटेरियल आहे, रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल, जे या ट्रीटमेंटसाठी यूज केले जातात. दॅट इज
कोबाल्ट, इरिडियम अँड दॅट इज आयोडीन. हे 3 टाईप्स ऑफ मटेरियल रेडिओ थेरपीमध्ये यूज केले जातात. त्यानंतर नेक्स्ट टाईप ऑफ ट्रीटमेंट इज सर्जरी. दॅट इज थर्ड टाईप ऑफ ट्रीटमेंट सर्जरी. आता ही फिजिकल प्रोसेस असते, यामध्ये सर्जरी थ्रू जे काही सेल्स आहेत किंवा मग जेही अफेक्टेड एरिया आहे जिथे ते सेल्स प्रेझेंट आहेत, कॅन्सर कॉझिंग सेल्स, त्या सेल्सला वॅनिश करणं किंवा त्या सेल्सला बॉडीमधनं बाहेर काढणं, हे जी काही प्रोसेस आहे ही सर्जरी थ्रू केली जाते. या सर्जरीमध्ये ही दॅट इज मेकॅनिकल प्रोसेस म्हणू शकतो आपण. आधी आपण ज्याही थेरपीज बघितल्या, फर्स्ट किमोथेरपीजमध्ये अँटी कॅन्सर ड्रग्स यूज केले, त्यानंतर रेडिओ थेरपीमध्ये रेज यूज केल्या. बट या सर्जरी या टाईप ऑफ ट्रीटमेंटमध्ये बेसिकली सर्जरी केली जाते पेशंटची. त्या सर्जरी थ्रू जे काही सेल्स आहेत ते वॅनिश केले जातात त्या पेशंटच्या बॉडीमध्ये. दॅट इज थर्ड टाईप ऑफ सर्जरी. आपण जे किमोथेरपीमध्ये बघितलं त्यात एक पॉईंट आपला राहिला आहे डिस्कस करायचा. दॅट इज आफ्टर किमोथेरपी काही मीन्स इन्फेक्शन म्हणू शकतो किंवा सर्टन काही सिम्पटम्स दिसतात किमोथेरपीचे. दॅट इज लॉसेस ऑफ हेअर लॉस होतो आफ्टर किमोथेरपी. जोही कॅन्सर पेशंट असेल ज्यावर किमोथेरपी झाली आहे त्यांचा सर्टनली हेअर लॉस होते. बट हे जे काही सिम्पटम्स आहे आफ्टर ट्रीटमेंट ते क्युअरसुद्धा होऊन जातात. सो दॅट इज वन पॉईंट ऑफ किमोथेरपी और सिम्पटम्स ऑफ आफ्टर किमोथेरपी प्रोसेस. सो थर्ड आपला टाईप होता दॅट इज सर्जरी. त्यानंतर आणखी 2 थेरपीज आहे दॅट इज इम्युनोथेरपी अँड सपोर्टिव्ह ड्रग्स थेरपी. सो नेक्स्ट इज दॅट इज इम्युनोथेरपी अँड सपोर्टिव्ह थेरपी. इम्युनोथेरपी मीन्स व्हॉट, कधी कधी काही कंडिशन्समध्ये जेही ट्यूमर सेल्स असतात, आपण बघितलं की ट्यूमर हा हार्मफुल नसतो, मीन्स मॅलिंजायंट नसतो, नॉन मॅलिंजायंट असतो. तर समटाईम्स इन सर्टन कंडिशन आपली बॉडी ट्यूमर डिटेक्ट करत नाही, त्याचं डिटेक्शन होत नाही. सो त्या टाईमला आपली बॉडी जर सपोज एखादी गोष्ट डिटेक्ट करणार नाही तर त्याच्या अगेन्स्ट वर्क कशी करणार. एखादी हार्मफुल गोष्ट डिटेक्टच होणार नाही तर ती डिस्ट्रॉयसुद्धा होणार नाही, त्याच्या अगेन्स्ट आपली बॉडी वर्कसुद्धा करणार नाही, आपली इम्युन सिस्टीम बिल्ड नाही होणार त्या गोष्टीच्या अगेन्स्ट. सो त्यासाठी इम्युनोथेरपी यूज केली जाते. ज्या कंडिशनमध्ये ट्यूमर डिटेक्ट होत नाही त्या कंडिशनमध्ये बायोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडिफायर्स आपल्या बॉडीमध्ये इन्सर्ट केले जातात, इंट्रोड्यूस केले जातात आणि त्यांनी आपली इम्युन सिस्टीम बिल्ड केली जाते त्या ट्यूमरच्या अगेन्स्ट. सो इम्युनोथेरपी इज फॉर व्हॉट, आपली जे काही ट्यूमर सेल्स आहे आपली इम्युन सिस्टीम त्याला डिटेक्ट करण्यासाठी इम्युनोथेरपी यूज केली जाते. यामध्ये बायोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडिफायर्स इंट्रोड्यूस केले जातात बॉडीमध्ये. दॅट इज अल्फा इंटरफेरॉन. अल्फा इंटरफेरॉन इज बायोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडिफायर विच हॅज बीन इंट्रोड्यूस्ड इन आवर बॉडी फॉर डिटेक्शन ऑफ ट्यूमर. आपल्या बॉडीमध्ये कुठे ट्यूमर आहे किंवा सेल्स प्रेझेंट आहे त्यांचं डिटेक्शनसाठी बायोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडिफायर इंट्रोड्यूस केले जातात. आणि कुठला बायोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडिफायर यूज केला जातो दॅट इज अल्फा इंटरफेरॉन. दिस इज ऑल अबाउट इम्युनोथेरपी. त्यानंतर लास्ट थेरपी जी यूज केली जाते दॅट इज सपोर्टिव्ह थेरपी. ही अशी कुठली पर्टिक्युलर थेरपी नाही आहेत. आपण ज्याही आधी थेरपीज बघितल्या यांनी जर काही साईड इफेक्ट होत असेल, जसं आपण बघितलं की किमोथेरपीचं साईड इफेक्ट काय आहे की हेअर लॉस होतो. आणखी रेडिओ ज्या काही थेरपीज आहेत त्यांचेसुद्धा डिफरंट साईड इफेक्ट असतात. पर्सन टू पर्सन ते चेंज होत असतात, पर्टिक्युलर साईड इफेक्ट नसतो. जीही पर्सनची इम्युनिटी असेल त्यानुसार तो कुठलाही साईड इफेक्ट होऊ शकतो. तर हे साईड इफेक्ट ट्रीट करण्यासाठी सपोर्टिव्ह थेरपी यूज केली जाते. आपण आधी ज्याही थेरपी बघितल्या त्या थेरपी यूज झाल्यानंतर जोही पेशंट असेल त्याची जी काही लाईफ आहे समोरची लाईफ ती आणखी बिल्डअप करण्यासाठी जेही साईड इफेक्ट्स आहेत त्यांना ट्रीट करण्यासाठी सपोर्टिव्ह थेरपी यूज केली जाते. सो दिस इज सपोर्टिव्ह थेरपी फॉर ट्रीटमेंट ऑफ साईड इफेक्ट्स. जे काही साईड इफेक्ट्स आहे त्यांना ट्रीट करण्यासाठी सपोर्टिव्ह थेरपी यूज केली जाते. सो दिस इज 5 ट्रीटमेंट फॉर कॅन्सर दॅट इज किमोथेरपी, रेडिओ थेरपी, देन सर्जरी, इम्युनोथेरपी अँड सपोर्टिव्ह थेरपी. आज आपण काय काय बघितलं, कॉजेस अँड ट्रीटमेंट, 5 टाइप्स ऑफ कॉजेस अँड 5 टाइप्स ऑफ ट्रीटमेंट.
इथे आपला कॅन्सर हा डिसीज कंप्लीट होत आहे. याचा फर्स्ट पार्टचं एक कंप्लीट लेक्चर आहे, ते तुम्ही बघून घ्या. त्यानंतर आजचं हे लेक्चर ज्यामध्ये कॅन्सर डिसीज कंप्लीट झाला. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जेही समोर तुमच्या सिलेबसमध्ये डिसीजेस मेन्शन आहेत ते बघू. थँक्यू फॉर टुडे.